नमस्कार, मी दत्ता करचे। आज फुरसुंगी उरुळी नगर परिषद कार्यालयावरती संतोष भाऊ हरपळे यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली या ठिकाणी निषेध मोर्चा आम्ही काढला होता। हा निषेध मोर्चा ही गेली मार्च महिन्यापासून संतोष भाऊ हरपळे हे कलेक्टर ऑफिसवर 25 मार्चला आंदोलन झालं। त्या आंदोलनामध्ये संतोष भाऊंनी 1,500 ते 2,000 आमच्या संकेत विहार पॉवर हाऊस भोसले विलेज नगर या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन हंडा मोर्चा काढला होता। या हंडा मोर्चाची दखल घेऊन उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांनी नगर विकास खात्याला तातडीने बोलावून संबंधित फुरसुंगी उरुळी नगर परिषदेचे प्रशासक सचिन पवार यांना पत्र काढून तातडीने आंदोलकांची आणि त्या भागातल्या नागरिकांची मीटिंग लावा आणि त्या मीटिंग मध्ये त्यांचा विषय जे काय ते तातडीने मार्गी लावा म्हणून असा आदेश दिलेला होता नगर विकास विभागाने। परंतु आपल्या फुरसुंगी उरुळी नगर परिषदेचे प्रशासक जे सचिन पवार आहेत ते प्रशासक या ठिकाणी त्यांनी 29 मार्च रोजी मीटिंग लावली आपल्या भागातल्या लोकांची संतोष भाऊंच्या मार्गदर्शनाखाली। त्याच्यामध्ये आमच्या काही व्यथा होत्या, त्या सर्व व्यथा आम्ही पत्रव्यवहार करून त्यावेळेस पण पत्रव्यवहार सचिन पवार साहेब यांना केला आणि त्याच्यावर काम म्हणून त्यांनी सर्व विभागाचे अधिकाऱ्यांना बोलावले आणि आदेश दिला की बाबा त्या भागातले काय काम असेल ते करा। परंतु ती जी मीटिंग लावली 29 तारखेची आमचा आरोप आहे ती 29 तारखेची मीटिंग लावली, ती मीटिंग फक्त फॉर्मॅलिटी म्हणून आणि उगा आम्हाला काहीतरी एक गाजर दाखवायचं काम त्या मीटिंग मध्ये केलं। कारण त्या मीटिंग पासून आज जवळजवळ 75-76 दिवस झाले। ती मीटिंग झाल्यानंतर 76 दिवस झाले। आज 76 दिवसामध्ये त्यातलं 5% सुद्धा कामं झाले नाहीत। त्यांनी जे काही शब्द दिले आणि जिथे लिहून घेतले त्यांनी बऱ्याच मोठ्या बाता त्या ठिकाणी आमच्या समोर मारल्या। परंतु प्रशासक सचिन पवार यांनी कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली नाही। म्हणूनच आम्ही मंगळवारी संतोष भाऊ हरपळे यांनी मंगळवारी नगर परिषद प्रशासनाला पत्र दिलं। त्या पत्रामध्ये सांगितलं आम्हाला शनिवारपर्यंत जर आमचे काय आहेत ते कामं जर चालू झाले नाही तर आम्ही शनिवारी निषेध मोर्चा काढणार। शनिवारी का काढणार तर प्रशासक सचिन पवार हे फक्त आपल्या फुरसुंगी उरुळी नगर परिषदेला शनिवारीच येतात म्हणून आपण शनिवारी मोर्चाचं नियोजन केलं आणि मोर्चा आज शनिवारी या ठिकाणी मोर्चा आणला। परंतु प्रशासक सचिन पवार निष्क्रिय आहेत। त्याचं कारण असं, आज या ठिकाणी आम्ही निषेध मोर्चा आणला तर सचिन पवार प्रशासक हे या ठिकाणून पळून गेले। आज त्यांचं कार्यालय या ठिकाणी या कार्यालयाला त्यांनी कुलूप लावले। या ठिकाणी त्यांचं कुलूप आहे। या ठिकाणी आम्ही मोर्चा काढून घेऊन आलो तर प्रशासक या ठिकाणी पळून गेले। शनिवारी जर ते प्रशासक या ठिकाणी असतात लोकांना उत्तर देण्यासाठी किंवा लोकांच्या समस्या निवारण करण्यासाठी शासनाने जर त्यांना सांगितलं असेल बाबा तुम्ही शनिवारी या ठिकाणी थांबा किंवा बसा, तर आज पळून जायची त्यांची काय गरज होती? ह्याचा अर्थ काय? त्यांना पळून लावण्याच्या पाठीमागे कोण आहे याचंही उत्तर आम्हाला सचिन पवार यांनी द्यावं। आणि याचाच निषेध म्हणून आम्ही आमच्या माता भगिनींनी या ठिकाणी सचिन पवार यांना बांगड्यांचा आहेर केला। या ठिकाणी निष्क्रिय प्रशासक फुरसुंगी उरुळी नगर परिषदेचे निष्क्रिय प्रशासक सचिन पवार यांना आमच्या माता भगिनींनी आमच्या प्रश्नापासून पळून गेल्यामुळे त्यांना बांगड्यांचा आहेर केलाय। आज या ठिकाणी त्यांना बांगड्या आमच्या माता भगिनींनी त्यांच्या ऑफिसला दिल्यात। पण येणाऱ्या काळामध्ये असंच जर प्रशासक किंवा आम्हाला जर प्रशासकीय अधिकारी जर मिळत असतील तर येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही याच्याही पेक्षा उग्र आंदोलन करू। आमच्या माता भगिनी आमच्या भागातल्या माता भगिनी ह्या काय शांत नाहीत, शांत बसणार पण नाहीत। आम्ही किती दिवस सहन करून जाणाऱ्या ह्या गोष्टी आम्ही सहन करू शकणार नाही। येणाऱ्या काळामध्ये जर असेच जर अधिकारी या ठिकाणी आले तर आमचे जर काम नाही झाले तर आज या ठिकाणी बांगड्या घातल्यात, बांगड्यांचा आहेर केलाय। येणाऱ्या काळामध्ये साडी आणि चोळी या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्यांना नेसावल्याशिवाय राहणार नाही। एवढं बोलताना माझे 2 शब्द संपवतो।